आम्ही सज्ज येतो. स्वर्गवासी संतन मरियान डिसिल्वाच्या स्मरणार्थ, वाढदिवसानिमित्ताने माऊलीचे आभार. स्वर्गवासी मार्गरेट अवधानी स्मरणार्थ, त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक हेतूसाठी एक क्षणभर शांत राहून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास सर्वांना लाभो. माझ्या बंधू भगिनो, आज ख्रिस्त सभा प्रभू येशूचं रूपांतर, ट्रान्सफिगरेशन ऑफ जीसस हा सण साजरा करत आहे. आपल्या ह्या जीवनामध्ये रूपांतर व्हावं, आपणही प्रभूला वैयक्तिकरित्या पारखावं, ओळखावं म्हणून मिसामध्ये प्रार्थना करूया. या मिसेमध्ये आता सहभागी होण्यासाठी एक क्षणभर शांत राहूया आणि आपल्या पापाची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्यश्री कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सजनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा उगावा मुख्य नित्य. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुला त्या सुता गुणवंता. जनगणंदन परेशा को करा, प्रभु दुख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पाप हारी, दया मावरी गरे करा. पतित पावना जग पाप हारी, प्रार्थना स्वीकारी अनंताची. बैसाल्या पैत्याच्या उजव्या हातासी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसेश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सजनाना देव शांती देव. सजनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया.
हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या दिव्य वैभवाचे संदेशांना दर्शन घडवून तू आमचा विश्वास बळकट करतोस. त्याच्या वैभव दर्शनाने तू तुझ्या प्रिय पुत्राच्या व कन्याच्या भावी वैभवाचे आम्हाला दर्शन घडविले आहेस. तुझ्या पुत्राची वाणी आम्ही ऐकत आहोत. त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वारसदार होण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. संत पेत्राने पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही, तर त्याचे ऐश्वर प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवापासून सन्मान आणि गौरव मिळाला. तेव्हा ऐश्वरयुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो, द्वीपसमूह हर्ष करो. ढग आणि अंधार त्यांच्या भोवती आहेत. नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहे. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते. सारी मानवजात त्याचे ऐश्वर पाहते. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. कारण हे परमेश्वरा, तूच साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहेस. सर्व देवदूतांहून तू थोर आहेस. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. जयघोष. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तीच्या शुभ वर्तमानातून घेतलेलं वाचन.
येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्याच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले, त्याची वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोसे, एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण इथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी इथे 3 मंडप उभारतो, आपणासाठी एक, मोसेसाठी एक आणि एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली. आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडले आणि फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टीवर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या बंधने भगिनींनो, उत्पत्ती 1:27-28 यामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराने स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे आपल्या सर्वांना निर्माण केलेलं आहे. बाप्तिस्माद्वारे ती निर्मिती आपल्यामध्ये आलेली आहे. आदाम आणि एवेच्या पापामुळे आपण गमावलेलं परमेश्वराचं प्रतिमा पुन्हा बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ती मिळालेली आहे. आपण वैभवशाली कन्या आणि पुत्र आहोत. आणि म्हणूनच याचा संदर्भ आजच्या शुभवर्तमानामध्ये आणि पहिल्या वचनात आपण पाहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त खरा कोण आहे? परमेश्वराची प्रतिमा किती उज्ज्वल आहे, किती प्रकाशमय आहे, हे त्यांना आपल्या शिष्यांना दाखवायची होती. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 3 प्रेषितांना घेऊन ताबोर डोंगरावरती गेला. तिकडे त्याचं रूपांतर झालं. शिष्य भयभीत झाले, काय आहे? मोसे, एलिया ह्याला पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि मग वाणी ऐकली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, तुम्ही त्याचं ऐका. प्रभू येशू ख्रिस्त कसं आहे, किती शक्तिशाली आहे, याचं उदाहरण, याचा अनुभव या 3 शिष्यांना आला. त्यांना वाटलं, इकडे किती सुंदर आहे, आपण ह्या डोंगरावरतीच राहूया, 3 तंबू बांधूया. प्रभू येशू सांगतो, मी याच्यासाठी नाही आलो, मी आलेलो आहे माझी सुवार्थ इतरांना सांगण्यासाठी. जो अनुभव तुम्हाला आलेला आहे तो अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. होय माझ्या बंधू आणि भगिनींनो, बाप्तिस्माद्वारे परमेश्वराची आपण लाडकी लेकरू बनलेलो आहोत आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा प्रकाश आलेला आहे. म्हणूनच पेटती मेणबत्ती आपल्या हातात दिली जाते बाप्तिस्माच्या वेळी, की आपण प्रकाशमय झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अंधार आहे, आपल्या जीवनामध्ये पाप आहे, ती ह्या प्रकाशमय ख्रिस्ताच्या रूपांतराद्वारे आपल्याला ते मिळत असतं. माझ्या बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपण त्याचं ऐकलं पाहिजे. म्हणूनच वरून वाणी झाली, ह्याचं तुम्ही ऐका. प्रभूचा शब्द दररोज आपल्याला ऐकायला मिळतो. मग मिसेमध्ये असू द्या, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये असू द्या, आपण बायबल वाचन करत असू द्या, एखाद्या व्यक्तीच्या द्वारे प्रभूचा शब्द आपल्यापर्यंत येत असतो. आपण ते ऐकलं पाहिजे, की ज्याद्वारे आपलं तारण होईल. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आनंदाने सांगावंसं वाटतं, अनेकांनी हा शब्द ऐकलेला आहे, अनेकाच्या जीवनामध्ये हा शब्द देहधारी झालेला आहे, की ज्याद्वारे त्यांनी जीवनाकडे वाटचाल केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये या रूपांतर सणाच्या दिवशी प्रभू येशूचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये यावा, आपला अंधार नाहीस व्हावा, म्हणून या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया.
आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तू अर्पण केलेल्या प्रभू त्या बलिदानाचा स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू, आपल्या ख्रिस्तमाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या रूपांतराने आमच्या भेटी पवित्र कर. त्याच्या तेजस्वी वैभवाने पापापासून आमची मुक्तता कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही नेमके लावले प्रभू आहे. आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य बरस्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्याने सर्वत्र आभार मानावेत. योग्य आणि आनंददायक आहे. क्रिस्ताच्या अनिष्ट अनुभवामुळे खचून जाऊ नये म्हणून प्रभू ख्रिस्तांनी आपल्या वैभवाचे दर्शन आपल्या शिष्यांना घडवले. ख्रिस्त सभा ख्रिस्ताचे शरीर आहे व एक दिवस त्याच्या वैभवात सहभागी होणार आहे हे दाखविण्यासाठी आपल्यासारख्याच त्याच्या शरीराकडून त्याने आपले वैभव प्रकट केले. म्हणून सगळे दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझ्या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. प्रभू, तो खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्र्याचा उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि आता आनंददायी कला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उडण्याच्या आशेने ख्रिस्तदायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधभगिनीची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमदाधन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या प्रभा आम्ही तुझे स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताच्याई पवित्र आत्मेच्या ऐक्याते सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला महापुरुषापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्य अधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती अनेक देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकावर शांती वंदन करूया. जगाची पापे जगाची पापे दूर करणाऱ्या देवाचे गोकृप आहे. गोकुळाच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर रक्त सत्याचे आपण संरक्षण करो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्ताच्या वैभवाच्या रूपांतराद्वारे तू त्याची खरी तेज प्रकट केलीस. आम्ही स्वीकारित असलेल्या स्वर्गीय भाकरीमुळे आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पण तो बघून आता मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व सांत्वनाच्या परमेश्वर तुम्हाला प्रत्येक बाबतीत आशीर्वादित करो, तुम्हाला आयुष्यभर शांती देवो. आमेन. तो तुम्हाला सर्व चिंतेपासून मुक्त करो व आपल्या प्रेमाने तुमचे हृदय सबळ करो. आमेन. तुमच्या जीवनातील सर्व कृत्यामुळे तुम्हाला सर्वकालिक जीवनाचा आनंद मिळावा म्हणून तो श्रद्धा, आशा व प्रीती आपल्या दानांचे तुम्हाला वरदान मिळो. आमेन. आणि प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा. प्रभूच्या जीवनामध्ये प्रकाशमय होण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. ही प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा तुझ्या हक्याला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान दयासाठी, गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंताच्या सफीक भूमी परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या हक्याला होकार देऊन परस्पर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मक्रमात पारकीय कार्य करणारे पादस, प्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतीला उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना व साक्रमेंटे याद्वारे आम्हाला प्रविष्ट बरोबर कृप कर. आमेन. पावसासाठी प्रार्थना. ही सर्व समर्थ परमेश्वर पित्या, जगाच्या सृष्टीच्या निर्माण करत्या, मानवांच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तू आम्हाला फार मोठी देणगी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी, अवर्षण यापासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. ही सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतो. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना, त्याच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या बलदुप्तेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.